उसळ खायची आहे पण मटकी सोसत नाही, अशा वेळेला आपल्या मदतीला येतात ते म्हणजे पिवळे मूग. नमस्कार, आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पिवळ्या मुगाची ब्राह्मणी पद्धतीची उसळ, की ज्यामध्ये कांदा लसूण घालणार नाहीये, त्यामुळे श्रावण महिन्यात पण ती आपण खाऊ शकतो. चला तर रेसिपी बघूया. इथे मी मोड आलेले पिवळे मूग घेतले. मोड हे असे इतपतच आले पाहिजेत, खूप मोठे मोड आणायचे नाहीत, नाहीतर मग त्याचं पौष्टिकता कमी होते. मुगाला मोड आणण्यासाठी मूग आधी स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. त्यानंतर पाणी काढून टाकायचं आणि एका कॉटनच्या कापडामध्ये मूग बांधायचे आणि व्यवस्थित झाकून ठेवायचे. 10 ते 12 तास झाकल्यानंतर त्याला छान मोड येतात. इथे गॅसवर मी एक कुकर तापत ठेवलेला आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. त्यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून एवढं तेल. तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण 1 चमचा एवढी मोहरी, 5 ते 6 कडीलिंबाची पानं घातली, 1 चमचा एवढे जिरे घालायचे. मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्यानी 1 चमचा एवढा हिंग घालायचा आहे आणि त्याच चमच्यानी अर्धा चमचा एवढी हळद घालायची. आता यामध्ये मोड आलेले मूग घालणार आहोत. मूग घातल्यानंतर छान परतून घ्यायचे. हे मूग मी किती घेतले तर साधारण 200 ग्रॅम एवढे मूग घेतलेले आहेत, म्हणजे 4 माणसांना व्यवस्थित पुरेल एवढी उसळ तयार होते. यामध्ये मी 1 छोटी वाटी म्हणजे साधारण मूठभर एवढे शेंगदाणे घालणार आहे. हे शेंगदाणे कच्चेच आहेत, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसतील आवडत तर नाही घातले तरी चालेल. पण शेंगदाणे घातल्यामुळं अजून त्याची पौष्टिकता थोडीशी वाढते. हे परतून घेईपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी 1 ग्लासभर पाणी उकळत ठेवलंय. 1 टेबलस्पून एवढं मीठ घालायचंय. तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त केलं तरी चालेल. आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढं लाल तिखट. ही उसळ करताना आपण कांदा लसूण किंवा कांदा लसूण मसाला असं काहीही वापरलेलं नाहीये. मग उसळीला चव येण्यासाठी आपण ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला वापरलाय, जो त्या उसळीची चव अजून छान वाढवतो आणि उसळ खमंग करतो. ही उसळ करताना आपण कुठलंही वाटण घाटण केलेलं नाहीये. मग उसळीला टेक्स्चर छान यावं म्हणून आपण त्यामध्ये खवलेला नारळ वापरलाय. ही उसळ पचायला हलकी व्हावी आणि उसळीचा तिखटपणा बॅलन्स व्हावा म्हणून आपण ह्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलात तरी चालेल. आता हे छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी घालणार आहे आता पाणी. मग अशी मी जे दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करत ठेवलं होतं ते गरम पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत. 1 ग्लास. अजून एक छोटीशी टिप सांगते. हे कुकरचं जे गॅसकीट आहे त्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा. ह्याच्यामुळं काय होतं की आपण जे उसळीमध्ये मसाले घातलेत ते बाहेर शिट्टीच्या इथनं बाहेर येत नाहीत आणि सांडत नाहीत. शिट्टी काढून इथे पण तेल लावायचं. इथे आता मी कुकरचं झाकण लावलंय. गॅसची फ्लेम मीडियम केली. आपण आता 2 शिट्ट्या ह्याच्या करून घेणार आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर 15 मिनिटांनी मी कुकरचं झाकण उघडते. पाशी आपली ही छान उसळ तयार झाली. आता मी ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. ही उसळ मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलीये.
त्यावर आता आपण घालणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि तुम्हाला आवडत असेल तर अजून आपण ह्याच्यावर खोबरं घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही तर शिजताना आपण खोबरं घातलेलंच आहे.